रणजित, कोल्हापूर उत्तरमध्ये आपण बघितलं हे सगळं जे नाट्य घडलं आणि शेवटच्या दिवशी आज आपण बघतोय मधुरिमा राजेंनाच माघार घ्यावी लागली आणि त्यामुळे नाईलाजानं माघार घेतोय असं शाहू महाराज छत्रपतींना म्हणावं लागलेलं आहे. नेमकं काय घडलं, काय असा दबाव होता, काय अधिक सांगाल? खरं तर कोल्हापूर उत्तर या मतदारसंघावर सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या सुरुवातीला काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र राजेश लाटकर यांना काँग्रेसमधूनच विरोध झाल्यामुळं एका रात्रीमध्ये राजेश लाटकरांच्या ऐवजी मधुरिमा राजे यांचं नाव घोषित झालं आणि या मतदारसंघात एकच गोंधळ उडाला होता. राजेश क्षीरसागर हे महायुतीकडून तर महाविकास आघाडीकडून राजेश लाटकर अशा लढती खरं तर होणार होत्या. मधुरिमा राजेंचं नाव या ठिकाणी आल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी घडल्या. राजेश लाटकर यांनी स्वतःचा जो अर्ज आहे तो उमेदवारी अर्ज हा अपक्ष म्हणून भरला होता. त्यामुळं सर्वांचं लक्ष आता राजेश लाटकर नेमकं काय करतात याकडे होतं. 2च दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी राजेश लाटकर यांना फोन केल्याची सूत्रांनी माहिती दिली होती. तसेच तुमचा सन्मान करू, तुम्ही या निवडणुकीतून माघार घेऊ नका अशी ऑफरसुद्धा दिल्याचं खात्रीलायक वृत्त आपल्याला त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. एकूणच राजेश लाटकर आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घ्यायची नाही असा पवित्र आज सकाळी सुद्धा घेतला. एक सभा झाली. या सभेमध्ये सुद्धा राजेश लाटकरना त्यांच्या कार्यकर्त्यांनी बळ दिलं आणि 3 वाजेपर्यंत साधारण 5 मिनिटं अगोदरपर्यंत राजेश लाटकर येतील आणि अर्ज माघार घेतील, काँग्रेसला मदत करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालेलं नाही आहे. या सर्व घडामोडींवर शाहू महाराज बारीक लक्ष देऊन होते. जेव्हा राजेश लाटकर 2:45 वाजेपर्यंत त्यांचा कुठलाच निर्णय येत नाही म्हटल्यानंतर स्वतः शाहू महाराज छत्रपती असतील, मधुरिमा राजे हे उमेदवार होत्या आणि मालोजी राजे हे स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि त्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचं जाहीर केलं. एका कार्यकर्त्याला आपण ही पुन्हा संधी देत असल्याचं त्यांनी जरी म्हटलं असलं तरी मालोजी राजे बोलताना असे म्हणले की माझी मनस्थिती आज ठीक नाही आहे, मी पुन्हा या विषयावर बोलेन आणि याचं स्पष्टीकरण देईन. पण या ठिकाणी पुन्हा महायुतीनं ज्या पद्धतीनं राजेश लाटकरना थांबवण्याचा प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला असं म्हणावं लागेल. आणि आता या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास ऐवजी राजेश लाटकर या दोघांमध्ये दुरंगी लढत होणार. त्यामुळं आता राज्याचं पुन्हा लक्ष या निवडणुकीकडे लागलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी राजेश लाटकर जे आहेत त्यांना आधी उमेदवारी काँग्रेसनं दिली, पुन्हा मधुरिमा राजेंना दिली, त्यामुळे राजेश लाटकर हे नाराज होते आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. मग आता राजेश लाटकरांच्या पुढे महायुतीचं हे आव्हान दिसतंय, परंतु काँग्रेस राजेश लाटकरांच्या मागे उभं राहील असं वाटतं का? सुरुवातीला काँग्रेसमधूनच काही नगरसेवकांनी आणि काही नेत्यांनी राजेश लाटकर यांना विरोध केला होता. याचं मुख्य कारण समजून घ्यावं लागेल. कारण राजेश लाटकर हे काँग्रेसचे मूळ सभासद नाही आहेत. ते पहिले राष्ट्रवादीत होते, हसन मुश्रीफ यांच्यासोबत होते. लोकसभेच्या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे नवीन आलेल्या व्यक्तीला, कार्यकर्त्याला तुम्ही कशा पद्धतीने उमेदवारी देऊ शकता अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आले होते. आता काँग्रेसला राजेश लाटकर यांनी अशा प्रकारचं आव्हान दिल्यामुळं यामध्ये नाराजी परत पसरणार आहे. काँग्रेसचे उमेदवार आता त्यांना मतदार त्यांना मदत करतील का हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मात्र आता राजेश लाटकर जरी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असले तरी सतेज पाटील हे मुरबी राजकारणी आहेत. ते राजेश लाटकर यांची समजूत घालतील आणि त्यांना पुन्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली आणून ही लढत पुन्हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी करण्याचा ते प्रयत्न करतील अशी सध्या चर्चा या परिसरात सुरू आहे. अगदी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की छत्रपती घराणं जे आहे ते मात्र नाराज झालेलं आहे. छत्रपतींना मानणारा मोठा वर्ग कोल्हापुरात आहे, तो मात्र या उमेदवारी माघार घ्यावी लागल्यामुळे नाराज झाला असावा. त्याचा परिणाम काँग्रेसला इथं भोगावा लागू शकतो. साहजिकच आहे. आपण बघू शकतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली. कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहानं मतदान केलं आणि शाहू महाराजांना खासदार त्यांनी केलेला आहे. आता शाहू महाराजांनी एक पवित्र असा घेतला होता की यापुढे राजघराण्यातला कुठलाही उमेदवार विधानसभेला उभारणार नाही, ही संधी इतर कार्यकर्त्यांना द्यावी अशी भूमिका राजघराण्याची होती. मात्र अशा काही घडामोडी घडल्या की राजेश लाटकर यांना बदलावं लागलं आणि मग मधुरिमा राजे यांना पुढे
म्हणावं लागलं. राजेश क्षीरसागर जे आहेत महायुतीचे उमेदवार, यांना टक्कर देणारा चेहरा अशा पद्धतीने पाहिजे होता. त्यामुळं ही उमेदवारी मधुरिमा राजे किंवा बेबी राजेंकडे खरं तर आली होती. मात्र या उमेदवारीच्या पाठीमागे अनेक प्रश्न उभारलेले आहेत. यामध्ये जर आपल्याला निवडणुकीला उभं राहायचं असेल तर अनेक हे आव्हान कसं पेलतं किंवा काँग्रेस आता त्यांच्या मागे शक्ती उभं करतं का आणि छत्रपती घराणं नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर यानंतर